बेगमपेठ पोलीस चौकीलगत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे संपर्क कार्यालय कार्यरत असून कार्यालयाच्या बाजूस पक्ष शाखेचा फलक उभारण्यात आला होता। हा फलक वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे नोंदवली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने झोन क्रमांक 7 कार्यालयाकडून संबंधित फलक हटवण्याबाबत अतिक्रमण विभागाला शिफारस करण्यात आली। त्यानुसार आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फलक हटवण्याची कारवाई केली। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या संदर्भात अतिक्रमण विभागाचे जे.बी. बनसोडे यांनी माहिती देताना सांगितले की तक्रारीनुसार आणि झोन कार्यालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई नियमानुसार करण्यात आली आहे। 100% आम्ही ते अभिप्रायासाठी पाठवलेला आहे। अभिप्राय आल्यानंतर कायदेशीर जी कारवाई करायची आम्ही करतो। त्यामध्ये लोकांनी संभ्रमात राहू नये, संभ्रम निर्माण पण करू नये। आम्ही दिले गरिबावर कारवाई व्हावी, श्रीमंतावर होईना, आम्हाला कुणाचं काही घेणं देणं। महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण थोडा वेळ लागेल, 8-10 दिवस वेळ लागते, पण कारवाई 100% सोलापूर शहरामध्ये होणारच। परंतु साहेब तुम्ही आत्ता आलात, काही जॉईनिंग झाली, परंतु हे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून हे रस्त्यावर अतिक्रमण आहे। मग महापालिकेला दिसलं नाही काय अतिक्रमण? ते आता मी त्याच्यावर बोलू शकत नाही, प्रशासन त्यांचं काम करते। आता मी आलोय, आता ते होईल, तुम्ही तुमच्या तक्रारीचं निवारण होईल। विभागीय कार्यालयाचं पत्र आहे, भूमालमत्ताचं पत्र आहे, आरोग्य खात्याचं पत्र आहे। आम्हाला फक्त कारवाईसाठी आम्हाला बोलवलेलं असते। आम्ही करू नका म्हणत नाही, फक्त 2 शब्द बोला की नाही तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा, तुम्ही गुन्हा दाखल करा, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, समाजची भाषा वापरायची नाही, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा। जास्त मला कारवाईमध्ये द्या ना, तुम्हाला काय द्यायचं ते। दरम्यान ही कारवाई हेतुपुरस्सर असल्याचा आरोप अर्जुन सलगर यांनी नोंदवला असून या प्रकरणावर पुढील प्रशासकीय पातळीवर चर्चाही अपेक्षित आहे। पालिकेकडून अतिक्रमणाच्या नावाखाली एक बोगस कारवाई केली गेली। वास्तविक पाहता इथं फार मोठा उकिरडा होता। या स्मार्ट सिटीमध्ये सोलापुराला लाजवेल एवढा घाणेरडा इथं उकिरडा होता। इथली साफसफाई करून आमच्या शिवसेनेच्या शाखेच्या वतीनं इथं स्वखर्चाने पेवर ब्लॉक टाकले होते, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा फुटपाथ म्हणून वापर व्हावा आणि इथली दुर्गंधी नाहीशी व्हावी म्हणून स्वखर्चाने शिवसेनेच्या शाखेने हे पेवर ब्लॉक टाकून इथल्या लोकांची दुर्गंधी दूर केली होती। येणाऱ्या जाणाऱ्याला चांगला मार्ग करून दिला होता। वाहतुकीला अडथळा असणारं हे सिमेंटचं गोडाऊन इथे पाठीमाग हे सोलापूरचे मोठे उद्योगपती गेल्या अनेक वर्षापासून यांच्या विरोधात तक्रारी आहेत। एल टाईप यांनी रस्त्याला दोन्ही बाजूने अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। अतिक्रमणाची कारवाई कोणावर व्हायला पाहिजे? ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे, ज्याचा रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा आहे, अशा ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे। परंतु तसं न करता चांगले शिवसेना शाखेच्या वतीनं पेवर ब्लॉक टाकून इथली दुर्गंधी दूर केलेली, येणार जाणाऱ्या माणसाला फुटपाथ म्हणून चांगला वापर होणारा असं ठिकाण महानगरपालिकेने केलेली कारवाई ही 100% चुकीची आहे। इथं लोक हातगाडा परवानाधारक हातगाडा घेऊन आपलं उपजीविका चालवतात, त्या लोकांवर अतिक्रमणाच्या वतीनं कारवाई केली जाते। महानगरपालिका ही चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे। ह्याच्या पाठीमागं उंबाशींच्या पाठीमागं बोलवता धनी कोणीतरी आहे, तो शोधला पाहिजे। आणि हे सगळं प्रकरण आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ठेवणार आहे। तुम्ही अतिक्रमणावर कारवाई केली पाहिजे, ही बाब एकदम योग्य आहे। पण इथं 2 बाजू आहेत। अतिक्रमण केलेला पत्र्याचं शेड, समोर सिमेंटचं गोडाऊन म्हणून ते लोणावळ्यात वापरतात, परंतु त्याच्याकडे अजिबात नाही। इथं आजूबाजूला सगळे पार्किंग मध्ये दुकानं थाटून बसलेले आहेत। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा हप्ता या सगळ्या गोडाऊन मधून जातो। हे जे काही पार्किंग आहे, त्या पार्किंगचे जे काही त्यांनी दुकान बनवले आहेत, गोडाऊन बनवलेले आहेत, ह्याचे सगळे हप्ते महानगरपालिकेचे अधिकारी इथे खातात। आणि एक चांगलं सुशोभीकरण करण्याचं काम मुस्ताकबाई यांच्या वतीनं शिवसेना शाखेच्या वतीनं केलं होतं। ते शिवसेनेचा फलक देखील आज इथल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढलेला आहे। तर संबंधितांच्या विरोधात आमची तक्रार तर असणारच आहे, परंतु हे झालेल्या हे जे कारवाई झालेली आहे
हे 100% चुकीचे आहे। आम्ही महानगरपालिकेचा आणि आयुक्तांचा ओंबाशींचा इथे निषेध करत आहोत।